जय भीम, नमो बुद्धाय। आज आपण बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मौजे नागापूर कॅम्प येथील ज्येष्ठ आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते, ज्यांनी अनेक वर्षे आपलं संपूर्ण आयुष्य धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी घालवलेला आहे आणि ते घालवत आहेत, असे आदरणीय नारायण तुकाराम बनसोडे यांनी 6 डिसेंबर या दिनी डॉक्टर आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांनी पानगाव येथील चैत्य स्मारक, ज्या ठिकाणी डॉक्टर आंबेडकरांच्या अस्त्या आहेत, त्या अस्त्याच्या पवित्र बुद्ध विहार या ठिकाणी त्यांनी 10 दिवस तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जो चिवर आहे, त्यांनी 10 दिवस श्रामणेरी शिबिरमध्ये सहभाग नोंदवला होता आणि ते क्षणचित्र आपल्यासमोर आज मी या भारतीय संविधान जनजागृती चॅनलच्या माध्यमातून मी प्रसारित करत आहे। हे पहा, हे आहेत हे त्या ज्यावेळेस त्यांनी श्रामणेरी शिबिरमध्ये सहभाग नोंदवला होता, त्यावेळेस हे क्षणचित्र आहेत। हे प्रथम व्हिडिओ आहे, तथागत भगवान गौतम बुद्धाचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांनी पानगाव येथून गावातून रॅली काढली होती। दुसरे आहेत भंतेजी, त्यांचा इथे त्या ठिकाणी व्हिडिओ आहे, फोटो आहे अशा प्रकारे। आणि हे आहे पानगावचं भव्य दिव्य डॉक्टर आंबेडकर यांचं चैत्य स्मारक आणि ते मध्यभागी आहेत तेच आता मी जे तुम्हाला बोललो की ज्यांनी अनेक वर्षापासून धम्माचा प्रचार प्रसार फक्त नागापूर गावामध्ये न करता संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये त्यांचा एक धम्माचा प्रचार प्रसार करतात। भारतीय बौद्ध महासभेमध्ये ते कार्यरत आहेत आणि ते आतासुद्धा ते काम करत आहेत। अशा प्रकारे त्यांचे ते क्षणचित्र मी तुम्हाला माझ्या अर्थात भारतीय संविधान जनजागृती चॅनलच्या माध्यमातून मी प्रसारित करत आहेत। ह्याचा एकच उद्देश आहे की समाजाने सुद्धा हे आदर्श घेतला पाहिजे आणि तथागत भगवान गौतम बुद्धाचा प्रचार प्रसार आपण केला पाहिजे। ह्याचा एकच उद्देश आहे या व्हिडिओचा, ह्याचा उद्देश काहीच नाही। ह्याचा एकच उद्देश आहे की तथागत भगवान गौतम बुद्धाचा प्रचार प्रसार झाला पाहिजे। अशा पद्धतीने त्यांनी हा 10 दिवसीय शिबिरमध्ये सहभाग नोंदविला आणि त्यांना हे प्रमाणपत्रसुद्धा देण्यात आलेलं आहे। अशा प्रकारे मी